आठवड्याच्या पहिल्याच व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 281 अंकांनी घसरला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ही 24,300 अंकांच्या खाली बंद झाला. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, जागतिक घडामोडी आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विक्रीमुळे बाजारावर दबाव राहिला. मुंबई शेअर बाजारच्या सेन्सेक्समध्ये 281.0 अंकांची घसरण झाली. दिवसाअखेर सेन्सेक्स 77,287.16 अंकांवर बंद झाला. म्हणजेच मागील बंदच्या तुलनेत 0.36% घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 50 निर्देशांक 78.35 अंकांनी घसरून 24,287.65 अंकांवर स्थिरावला. निफ्टीमध्ये 0.32%ची घसरण झाली. आज बाजारात माहिती तंत्रज्ञान आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या समभागामध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. दुसरीकडे धातू आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रातील काही समभागांमध्ये तेजी राहिली. कंपनीच्या घडामोडीमध्ये दूत ट्रान्समिशन कंपनीच्या समभागानं आज दमदार पदार्पण केलं. कंपनीचा समभाग निर्गम किमतीच्या तुलनेत सुमारे 38% प्रीमियमवर सूचीबद्ध झाला. तर मालबियो डायग्नोस्टिक कंपनीचा समभागही सुमारे 21% वाढीसह बाजारात सूचीबद्ध झाला. दरम्यान बीएससी लिमिटेडच्या समभागात सुमारे 5% घसरण झाली. परदेशी ब्रोकरेज संस्था जेफ्रीजनं या समभागाबाबत नकारात्मक भूमिका घेतल्यानं विक्रीचा दबाव वाढला. बाजारातील घसरणीमागे कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि अमेरिका-इराणमधील तणाव हे प्रमुख घटक मानले जात आहेत. ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत सुमारे $90 प्रति बॅरल पर्यंत पोहोचल्यानं भारताच्या आयात खर्चाबाबतही चिंता व्यक्त केली जाते.